हॅलो नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता सकाळचं वाजले 6:30 आणि आमचं काम चाललंय. हे बघा आंघोळ झालेलं आहे दोघींचं आणि इकडे चहा ठेवली आहे. ताई चहा पिऊन आता स्वयंपाक करून आणि परत जायचं आहे तूर कापायला. आणि कालचाच मला व्हिडिओ मी शेअर केलेलाच आहे. आणि आज काय भाजी काय नाही. आज भाजीला काय तर काय आता आलेडुले आहे म्हणजे त्याच्यावरून काय करायचं. आज पातळ वांगी काल केलंय वांगीची भाजी सुकी आणि आज काय तर करायचं. आमटी करा. आमटी करायचं बस हे वांग्याची आमटी करा. हे डिस्की भरून करा. हे घ्या वांग्याची आमटी मजा का नाही फेवरेट आम्हाला. ते भरून करा आणि खाल्लं तर कटाळ नाही. दुसरं भाजी काय नाहीये म्हणून तेवढा वांग्याची आमटी करा. आपल्या शेतातलं आलेलं. चला आता मी भाकरी करू काय जरा चहा खा. इकडे चाललंय बघा मी चूल पेटवलेला आहे. इकडे भाकरी करतो आणि बाहेरचं काम सगळं आवरलंय बघा. शेळींना सोडलेलं आहे. त्यांची पिल्लू दूध प्यायला लागल्यात आणि आज जरा ऊन पडलेलं आहे म्हणजे जरा वेळच झालेला आहे. काल एवढ्यात आंघोळ ते सगळं झालेलं आणि बघा वरण्याला फुलं सुटायला लागल्यात. इकडे एवढंच 2-3 फुलं दिसायला लागल्यात आणि आज दुपारी पण औषध मारायचं आहे. दुपारी इकडं आल्यावर चला मी भाकरी करून घेतो. आपल्याकडं खूप थंडी आहे. तुमच्याकडं पण आहे का असंच थंडी? सगळीकडे असणारच. हे काय आमचं गाव काय वेगळं आहे काय? बरोबर तुम्ही म्हणत असाल. चला मस्त शिकत चला मस्त शिकत मी भाकरी करतो. तर आम्ही आलोय आता. मी आणि दादा थोडं आलोय आणि मी भाकरी तेवढं करून आलो. बाकीचं काम सगळं तसंच आहे आणि ताई त्यावरून आपल्याला नाश्ता घेऊन येणार आहेत. तर आम्ही आलेलो आहे. आता वाजले 8 वाजलेलं आहे. जरा वेळ झाला आहे आज म्हणून आम्ही पुढं आलेलो आहे. चला सुरुवात पण केली दादा. चला मी पण करतो सुरुवात. तिकडं ताई या लागला आपल्याला नाश्ता घेऊन. आम्ही बघा एवढं कापलं आता 2 तास झालं. 8ला आलो आहे. आता 10 वाजले. नाश्ताची या चला या नाश्ता घेऊन आलेत. काय आणला सा? आवडला की पोहे. हे बघा चला आता झाडा खाली 1 कॅन पाणी नाश्ता घेऊन आलोय आणि सकाळी आल्यात म्हणून मी पण लवकर घेऊन आलो. बघा 10 वाजले. वेळ झाला नाही घ्या. झालंय बरोबर टायमिंग. हे पूर्ण लावता आणि नाश्ता करायचा. नाश्ताच करा म्हटलेत पहिला मग नंतर पूर्ण करूया. चला नाश्ता करूया. या तुम्ही पण नाश्ता करायला. चला पोहे मिरची मस्त पोहे करून आणलेले आहेत गरम गरम. या नाश्ता करायला. वाढा आता पहिला वाढा प्लेट मध्ये. अडतो का चमचे काय करू? मिरच्या तिखट ते तुम्हीच खावा. तुम्हालाच आवडतंय मिरच्यावर खायला. बरोबर. आता दुपारचं 2 वाजलेलं आहे. मी चाललोय घरला. मी आणि दादा चाललेलो आहे घरला जेवायला. कोंबडी त्यानं बाहेर आले होतं म्हणून ताई गेलेत घरला. आता आम्ही पाठीमागं चाललेलो आहे. या जेवायला बघा आमचं वांग्याची आमटी आणि भाकरी तोच करून खायला लागलोय. हे बघा एवढा मोठा पातेल वांग्याची आमटी बनवली आमच्या ताईनं आणि तर बघा आम्ही खायला लागलोय. या जेवायला तुम्ही पण. आता वाजले 3. आज संध्याकाळचं तूर कापायला जायचं नाही. म्हणजे वरण्याला औषध मारायचं आहे त्यामुळं आज संध्याकाळी नाही जायचं. आता उद्या सकाळीच जेवतो. कोल्हापूरनं ताई यायला आल्यात. त्यांनी आणायला गेल्यात. आता ताई यायला बारक्या ताई मग त्यांना आणायला गेलं. दादा तर मी जेवतो मग औषध मारायला जातो आम्ही. या जेवायला वांग्याची आमटी आणि मस्त चुलीवरची भाकरी.
तर जेवण झालं माझं आणि इकडं आलोय मी मोटर चालू करायला. लाईट आलेलं आहे, पाणी भरून घ्यायचं आहे. हे बघा, आता पाणी भरून घ्यायसाठी मोटर चालू करायचं आहे. इकडं अर्ध पाणी येतंय आणि इकडं थोडं पाणी अर्ध जातं. कारण कसं झालंय आता किती दिवस झाला, आता 8 दिवस तर झालं बोर बंद पडलेला आहे. त्यामुळं ते दुरुस्त करायचं म्हणजे आता आहे बोरचं. त्यामुळं ऊस गेल्यानंतरच दुरुस्त करायचं. तर प्यायला पाणी गावातून आणायला लागलं फिल्टरचं, आणि वापरायला कसं हे शेततळामधलं वापरायला घ्यायला लागले. म्हणून ते मोटर चालू केलं आणि तिथं पाणी ताई भरून घ्यायला लागल्यात. पाणी परत बंद करायला यायला पाहिजे. चला आता ऊन बघा केवढं झालेलं आहे. जेवण पटकन इकडं आलो. पाणी मग लाईट गेल्यानंतर पाणी नाही. ताई पाणी भरून घ्यायला लागल्यात. झालं काय? अजून भरायचं. अजून तिथं पण एक बॅरल भरायचं आहे, पाईप जोडायला पाहिजे. हे कोंबडी आहे बघा, शेड तिथं कोंबड्यांचं, तिथं बॅरलमध्ये. लय मोठं आहे, सगळं भिजून घ्यायला लागते बघा. 5 मिनिटात बॅरल भरतंय. कोल्हापुरात तर नाही, मोजकं पाणी. की नाही रात्री 1-2 वाजते पाणी भरायला. परत पाणी भरायला लागले आमच्या ताई. बॅरल भरून वाहून चाललंय. आणि इकडे हे पाईप जोडायचं आहे. असं पाईप जोडावं लागतंय नाटक व्यवस्थित. हा ते बारडी काढा ते. हां ओके. हां बघा गडबड कसं चाललंय. मी पण धरलो इकडं. हां बसलं काय? जरा ओढू काय? आता भरून चाललंय पाणी बंद करायला चाललंय. चला आता औषध मारायचं आहे. शेतातलं काम सुरू झालं का नाही, सुट्टी नाही. सकाळी सुरू झालेलं काम संध्याकाळपर्यंत सुरू. दुपारी तेवढं 1 तासभर विश्रांती करायचं, मग लागायचं कामाला. हे बघा आमचं ताई आलेला आहे. तूर कापायचं आहे म्हणून ताईला बोलून घेतलेलं आहे. माहीत आहे त्यातला. इकडे दादाचा ड्युटी सुरू. इकडे दादा औषध तयार करायला लागल्यात बघा. वरण्याला औषध ते आणून ठेवलं होतं, पहिलं मारलेलं होतं औषध आणि आता दुसऱ्यांदा मारायला लागल्यात. ते कुठलं औषध आहे तुम्हाला दाखवतो बघा. ते बांधून पॅक करून ठेवलेलं आहे डब्यामध्ये. हे बघा औषधचं नाव आहे. कसं झालं, कीड झालेलं आहे. असं छोटे छोटे ते दिसत नाही व्यवस्थित. मग तसं कीड झालेलं आहे, त्यामुळे हे औषध मारायला लागल्यात, फवारणी करायला लागल्यात. आणि बघा कलर असा आहे की कलरने निळा कलर आहे. नुसतं फक्त 1 चमचा घालायचा आहे म्हटलं. ते झाल्यानंतर इकडं शेवाळ्यासारखं आहेत हे औषध. आपण हे तुरीला पण मारलेलं होतं, त्यातलं 1-2 चमचा घालायचा आहे. आता एका बाडीमध्ये ते व्यवस्थित मिक्स करून मग नंतर ते कॅनमध्ये घालायचं आहे. हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ते झाल्यानंतर फुल कॅन 20 लिटरचं कॅन आहे. आता उचलून द्यावं लागते. इकडे ताई द्यायला लागल्यात दादासनी. म्हणजे ताई म्हणजे आमच्या 3 नंबर नणंद, 3 नणंद आहेत. तर औषध मारायला सुरू पण केले दादा. आता हे वरनं घातलं. आता दुसऱ्यांदा हे फवारणी करायला लागल्यात. पहिलं कसं नाही काय म्हणजे फवारणी केलं होतं पहिल्यांदा, हे दुसऱ्यांदा.
आता इकडं मी पण बघा करायला लागलो आहे. अर्धं होतं कॅन ते मी घेतलं, ते अर्धं मी पण बघतो म्हणून. मग नंतर काय केलं, आता अर्धं असं फवारणी केलं आहे म्हटल्यावर तर फुल कॅन पण घेतो दादा, करतो म्हटलं. मी नको म्हणत होते त्यांनी, करून बघायला काय हरकत आहे, मी करणार म्हटलं. म्हणून इकडे बघा असं औषध मारायचं म्हणून दादानी मला सांगितलं. जमत नाही असून म्हणून बसायचं नाही, करून बघायचं, जमलं तर जमलं असं. हे कॅन आहे 20 लिटरचं. दादा म्हटलेत वज्ज होतंय, नको म्हटलं. हे अर्धं होतं, अर्धा घेतलं मी, अर्धा घेतलेलं आहे. बघूया पूर्ण पण घेऊन बघतो, जमलं तर करतो, नाहीतर तुम्हालाच देतो म्हटलं दादाला. आता पहिलं हे बघितलं मी, आता मला येतं आहे काय, असं कसं मारायचं ते सगळं मी दादाला विचारलं. असंच आहे, बरोबर आहे, मारा म्हटले. मग आता घेतलं आहे फुल्ल कॅन. बघा इकडे मी फुल्ल भरून कॅन घेतलेला आहे. ओझं झालं होतं खरं, मी काय हे केलेलं नाही, पूर्ण इकडचं मीच फवारणी केलेलं आहे. मी काय व्हिडिओ पुरतं काही केलेलं नाही आहे. म्हटलं मी पण एक करणार, कधी तर तुम्ही काहीतरी काम असलं तर बाहेर गेलं तेव्हा कोण तर पाहिजेच, म्हणून मी पण करून बघतो म्हटलं. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि प्लीज सपोर्ट करा, तुमचा सपोर्टचं खूप गरज आहे मला. बघा मी पहिल्यांदाच हे फवारणी करायला लागलो आहे, आणि कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. दादा म्हटलेत बरोबर आहे बाई, म्हटलेत दादा. चला परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.